तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, अनिल मिश्रा हे नाव आपल्या सर्वांनाच माहित आहे। अनिल मिश्रा हा तो व्यक्ती आहे मित्रांनो, ज्याने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान पावलोपावली केला। मध्य प्रदेशमधील हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा किंवा मूर्ती बसणार होती, तेव्हा त्या ठिकाणी जे आहे त्या मूर्तीला विरोध करण्याचं काम जे आहे अनिल मिश्रा यांनी केलं होतं। परंतु त्याच अनिल मिश्राला आता कोर्टाने जे आहे चांगलाच मोठा दणका दिलाय। एमपी हायकोर्टाने जे आहे त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील जे कोर्ट आहे त्या ठिकाणच्या कोर्टाने जे आहे त्याला चांगलाच मोठा दणका दिलाय। तर नेमकं काय झालंय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। असे की बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांनी, काही जातीवादी लोकांनी जे आहे त्या ठिकाणी असणाऱ्या मागासवर्गीय तरुणांना धरलं व त्यासोबत त्यांच्यासोबत मारपीट केली व त्यासोबत त्यांना घाणेरडं पाणी वगैरे पाजणं असे काही कृत्य त्यांच्यासोबत केले। आणि हे प्रकरण जेव्हा जे अनिल मिश्रा या वकिलाकडे गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं आपल्या मुलांनी काही जरी केलं असलं तरी त्यांना वाचून त्यांना बाहेर आणण्याचं किंवा या प्रकरणातून बाहेर काढण्याचं काम मी करू शकतो। आणि तशा प्रकारचे त्यांनी मोठे मोठे वादे करत त्यांच्या आई वडिलांकडून पैसे घेतला असं सांगितलं जाते। परंतु जेव्हा त्या कोर्टामध्ये तो त्या आरोपींची केस लढायला गेला तेव्हा त्या ठिकाणी त्या कोर्टाची जी जज होते त्यांनी थेट आणि त्याची लायकी काढली। त्याला बोलत असताना ते म्हणाले, आणि तुला समजायला पाहिजे की आपण कोणाची केस लढतोय, ज्यांनी अमानुषपणे एका मागासवर्गीय तरुणाला 3 जणांनी पकडून मारहाण केली, त्यांच्याबद्दल तुला कशी दयामाया येते किंवा त्यांच्याबाबत तुला कशा प्रकारची दयामाया येते। आणि त्यावरून त्या मित्रांनो पुन्हा एकदा चर्चा ही व्हायला लागली की हा जो अनिल मिश्रा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यासोबत भारतीय संविधानाला का विरोध करत असेल, तर ते यावरून लक्षात येतं कारण यांना मनुवादी जातीवादी लोकांची गरज आहे आणि त्यासाठी ही मंडळी अशी वागत असतात। तर यावरती तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।